नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सातारा जिल्ह्यातील माहितीच्या आमदारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिनंदन। मुंबईतील सागर निवासस्थानी आमदारांनी घेतली भेट। एकेकाळी काँग्रेस आणि त्यात पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा आता माहितीच्या ताब्यात गेला आहे। 8 पैकी 8 विधानसभा मतदारसंघात माहितीने विक्रमी मतांनी विजय संपादन केला आहे। जिल्ह्यातील सर्वच नवनिर्वाचित आमदारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईतील सागर या शासकीय निवासस्थानी भेट घेतली। सर्वांचे फडणवीस यांनी अभिनंदन केले। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवित असलेले आणि पाटणमधून पुन्हा एकदा आमदार झालेल्या शंभूराज देसाई यांच्यासह कृष्णा खोरे, विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, डॉक्टर अतुल भोसले, मनोज घोरपडे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, सचिन कांबळे पाटील आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपापल्या सहकाऱ्यांसमवेत सागर निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व माहितीच्या नेत्रदीपक यशाबद्दल अभिनंदन केले। देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकाचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या। एकूणच सातारा जिल्हा हा माहितीचा बालेकिल्ला बनवल्याबद्दल सर्वांच्या पाठीवर देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप टाकली। भारतीय संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष। प्रत्येकाच्या जीवनात संविधानाचे महत्त्व। प्रांताधिकारी अभिजित नाईक, कोरेगाव येथे संविधान दिन साजरा। विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालीरीती असतानाही सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे। या संविधानाने आपल्या देशात अद्वितीय रीतीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे। त्याचे आपल्या जीवनात महत्त्व आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी केले। कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयात स्वतंत्रपणे मंगळवारी सकाळी 11 वाजता भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन केले। यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे उपस्थित होत्या। दरवर्षी संपूर्ण देशात दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो। नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 पासून हा दिवस साजरा करणे सुरू केले। संवैधानिक आदर्शाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले असल्याचे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले। यावेळी नायब तहसीलदार संदीप चव्हाण, महसूल सहाय्यक अधिकारी रणजित जाधव, नितीन घोरपडे, सारिका डांगे, महसूल सहाय्यक रवींद्र किरबे, रमाकांत फडतरे यांच्यासह महसूल कर्मचारी यावेळी उपस्थित होते। तहसीलदार कार्यालयात महसूल नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांच्या उपस्थितीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारताचे संविधान उद्देशिकेचे वाचन केले। संविधानाने हक्क दिले आहेत, पण त्याचबरोबर त्याचे कर्तव्य देखील ठरवले आहेत, जसे की आपण आपल्या देशाची सेवा करू, समाजात भेदभाव न करता वागावे आणि संविधानाचे पालन करणे गरजेचे आहे। आपल्या हक्कांचा उपयोग करून मतदान प्रक्रियेत सहभागी होणे आणि देशाच्या लोकशाहीत आपला आवाज उठवणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजेच आपला मतदान हक्क बजावणे हे आपले कर्तव्य आहे, जे आपल्याला संविधानाने दिले आहे। कोरेगाव मतदारसंघात देखील सर्वाधिक मतदान करून नागरिकांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर केला असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सहाय्यक महसूल अधिकारी विलास जाधव यांनी निदर्शनास आणून दिले। भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता आणि अभिव्यक्तीचे अधिकार प्रदान करते, परंतु या अधिकारांचा योग्य वापर करणे आणि त्याचा आदर करणे ही आपली जबाबदारी आहे। आपल्याला इतरांच्या अधिकारांचे उल्लंघन न करता आपल्या अधिकारांचा योग्य वापर करावा लागेल, असेही जाधव यांनी स्पष्ट केले। यावेळी महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत करीत आहोत. मुंबईतील 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना सातारच्या शहीद अशोक कामटे उद्यानामध्ये अभिवादन, नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली. मुंबईतील 26/11च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना सातारा शहरातील सदर बाजार येथे शहीद अशोक कामटे उद्यानामध्ये मंगळवारी सकाळी 11:30 वाजता श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 26 नोव्हेंबर रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पोलीस अधिकारी, कर्मचारी, सैन्य दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना तसेच या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुविद्य पत्नी श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिकाराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये सदर बाजार येथील शहीद अशोक कामटे उद्यानामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रीमंत छत्रपती सौ वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या की मुंबईतील हल्ल्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि निरपराध नागरिक मारले गेले. परदेशी नागरिक सुद्धा या हल्ल्यात बळी पडले. यामध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सातारा जिल्ह्यातील 3 पोलीस कर्मचारी शहीद झाले. तसेच या हल्ल्यामध्ये शहीद झालेले भारतीय पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी अशोक कामटे यांनी काही काळ सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्यांना आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली वाहत आहोत. सामाजिक कार्यकर्ते वैभव पोद्दार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, अरुण भोसले, माजी नगरसेवक निशांत पाटील, माजी नगराध्यक्ष शंकर माळवदे, श्रीकांत आंबेकर, विकास धुमाळ, चेतन सोळंकी, लतीफभाई चौधरी, गणपतराव मोहिते, संजय जाधव व सुचित जाधव यावेळी उपस्थित होते. सातारा शहरात 325 पेक्षा जास्त अनधिकृत फलक नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सर्वेक्षणास प्रारंभ. मुंबई उच्च न्यायालय आणि साताराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनंतर सातारा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने तातडीने सातारा शहर आणि लगतच्या उपनगरामध्ये अनधिकृत फलकाबाबतच्या सर्वेक्षणास मंगळवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सुरुवात केली. दिवसभरातील सर्वेक्षण दरम्यान सुमारे 325 पेक्षा अधिक फलक लावणाऱ्यांना कायद्याबाबतची तोंडी माहिती देत संबंधितांनी तात्काळ परवानगी द्यावी अथवा फलक हटवावेत अशा स्पष्ट सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. राज्यातील अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिंग्ज व पोस्टर्स यावर काय कार्यवाही केली जाते त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयास वेळोवेळी राज्य सरकारने शपथपत्राद्वारे कळवण्यात आले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींनीही मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार सातत्याने सातारा जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कार्यवाही केली जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर अनधिकृत फलक लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अशा फलकांची शोध मोहीम निकालानंतर किमान 7 दिवस पुढे सुरू ठेवावी. यासाठी आवश्यकता भासल्यास पोलीस दलाची मदत घ्यावी. अनधिकृत फलक लागले असल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार गुन्हा दाखल करावा व दंड करावा असे राज्यातील सर्व नगरपालिका प्रशासनाला नवी मुंबईतील नगरपालिका संचालनालय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार सातारा नगरपालिकेने शहर व उपनगरामध्ये सर्वच शुभेच्छा फलकांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. ज्यांनी विनापरवाना फलक लावले आहेत त्यांना तात्काळ उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती देत परवानगी घेण्याचे नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सूचित करण्यात आले आहे.